नमस्कार मित्रांनो. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की सेक्सचे नेमके किती प्रकार असतात आणि खरंच बाळ कोणत्या प्रकारामुळे होतं? अनेक लोक इंटरनेटवर वेगवेगळी माहिती पाहतात, मित्रांकडून काहीतरी वेगळंच ऐकतात आणि त्यामुळे डोक्यात गोंधळ तयार होतो. काही जणांना वाटतं की कोणताही संबंध आला की बाळ होऊ शकतं, तर काही जण अगदी उलट समज करून घेतात. पण खरं काय आहे हे खूप कमी लोकांना माहीत असतं. आजचा हा व्हिडिओ तुमचे सगळे गैरसमज दूर करणार आहे, कारण आज आपण एकदम सोप्या भाषेत कोणताही अवघड शब्द न वापरता पूर्ण सत्य जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, ज्या प्रत्येकाने जाणून घेणं खूप गरजेचं आहे. विशेषतः ज्यांचे लग्न झाले आहे किंवा होणार आहे त्यांच्यासाठी ही माहिती खूप उपयोगी ठरणार आहे. चला तर मग वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया. हा विषय असा आहे की ज्याबद्दल अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहेत, पण खुलेपणाने बोलायला अजूनही लोक कचरतात. त्यामुळेच चुकीची माहिती पसरते आणि गैरसमज वाढतात. म्हणून आज आपण अगदी सोप्या भाषेत कोणताही अवघड शब्द न वापरता सेक्स आणि गर्भधारणा यामागचं खरं विज्ञान समजून घेणार आहोत. सर्वात आधी एक मूलभूत गोष्ट समजून घेऊया की सेक्स म्हणजे नेमकं काय. सेक्स म्हणजे फक्त शरीराचा संबंध नाही, तर तो दोन व्यक्तींमधील एक जवळीक, विश्वास आणि भावना व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. यात फिजिकल, इमोशनल आणि मेंटल कनेक्शन असतो. पण समाजात अनेक वेळा सेक्सला फक्त एक शारीरिक क्रिया म्हणून पाहिले जातं आणि तिथूनच गैरसमज सुरू होतात. आता आपण त्या प्रश्नाकडे येऊया जो बहुतेक लोकांच्या मनात असतो. सेक्सचं किती प्रकार असतात? लोक अनेक वेळा वेगवेगळ्या पोझिशन्स किंवा पद्धतींना वेगवेगळे प्रकार समजतात. पण साध्या भाषेत सांगायचं झालं तर मुख्यतः 3 प्रकार सांगितले जातात: योनीमार्गे संबंध, तोंडाद्वारे संबंध आणि गुदमार्गे संबंध. या तिन्ही प्रकारांमध्ये फरक काय आहे आणि त्याचा गर्भधारणेशी काय संबंध आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, बाळ नेमकं कोणत्या प्रकारामुळे होतं? याचं उत्तर खूप स्पष्ट आहे आणि यात कोणताही गोंधळ नाही. फक्त योनीमार्गे संबंधामुळेच गर्भधारणा होऊ शकते. कारण बाळ होण्यासाठी पुरुषाच्या शरीरातून येणाऱ्या स्पर्म पेशी आणि स्त्रीच्या शरीरातील एग म्हणजे अंडाणू यांचा मिलाफ होणं आवश्यक असतं. जेव्हा संबंधाच्या वेळी स्पर्म योनीमार्गातून आत जातात आणि अंडाणूपर्यंत पोहोचतात, तेव्हा फर्टिलायझेशन होतं आणि तिथून गर्भधारणा सुरू होते. पण इथेच अनेक गैरसमज निर्माण होतात. काही लोकांना वाटतं की फक्त जवळ बसलो, हात लागला किंवा कपड्यांमधून कॉन्टॅक्ट झाला तरी बाळ होऊ शकतं. हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण गर्भधारणा होण्यासाठी स्पर्मला स्त्रीच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये प्रवेश करणं आवश्यक असतं. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत प्रेग्नन्सी होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. तरीही एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काही दुर्मिळ परिस्थितीत जर स्पर्म बाहेर पडून लगेच योनीजवळ आला तर थोडी शक्यता असू शकते. त्यामुळे काही होणार नाही असा विचार करून निष्काळजीपणा करणं चुकीचं आहे. माहिती असणं आणि सावध राहणं खूप गरजेचं आहे. आता आपण समजून घेऊया की गर्भधारणा नेमकी कधी होते. प्रत्येक महिलेमध्ये दर महिन्याला एक सायकल असतो, ज्याला आपण पिरियड सायकल म्हणतो. या सायकलमध्ये एक स्पेसिफिक वेळ अशी असते जेव्हा अंडाणू तयार होऊन रिलीज होतं. या प्रक्रियेला ओव्ह्युलेशन म्हणतात. हा काळ असा असतो जेव्हा स्त्री प्रेग्नेंट होण्याची शक्यता जास्त असते. जर या काळात संबंध आला तर स्पर्म आणि एग एकत्र येण्याची शक्यता जास्त असते आणि गर्भधारणा होऊ शकते. अनेक लोक सेफ डेज आणि अनसेफ डेजबद्दल बोलतात. काही अंशी हे खरं आहे की सायकलमध्ये काही दिवस असे असतात जेव्हा प्रेग्नन्सीची शक्यता कमी असते. पण हे 100% सुरक्षित नसतं, कारण प्रत्येक स्त्रीची सायकल वेगळी असू शकते. काहींची सायकल रेग्युलर असते तर काहींची इरेग्युलर असते. त्यामुळे फक्त अंदाजावर अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं. इथे प्रोटेक्शनचा विषय येतो. प्रोटेक्शन म्हणजे फक्त गर्भधारणा टाळणं नाही, तर स्वतःचं आणि आपल्या पार्टनरचं आरोग्य सुरक्षित ठेवणं देखील आहे.
सर्वात कॉमन आणि इफेक्टिव्ह प्रोटेक्शन म्हणजे कॉन्डम. कॉन्डम वापरण्याने स्पर्म स्त्रीच्या शरीरात जाण्यापासून रोखलं जातं आणि त्यामुळे प्रेग्नन्सी टाळली जाऊ शकते. त्याचबरोबर कॉन्डम अनेक सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्सपासूनही संरक्षण देतो. काही लोक विड्रॉवल मेथड वापरतात, ज्यामध्ये पुरुष क्लायमॅक्स होण्याआधी बाहेर येतो. पण ही पद्धत पूर्णपणे सेफ नाही, कारण क्लायमॅक्स होण्याआधीही थोड्या प्रमाणात फ्लुइड रिलीज होऊ शकतो, ज्यामध्ये स्पर्म असण्याची शक्यता असते. त्यामुळे या पद्धतीवर पूर्ण विश्वास ठेवणं योग्य नाही. आता आपण एक वेगळा पण महत्त्वाचा मुद्दा पाहूया, रिलेशनशिप आणि इमोशनल कनेक्शन. अनेक वेळा लोक सेक्सला फक्त फिजिकल ॲक्ट म्हणून पाहतात, पण खरं पाहिलं तर इमोशनल बॉन्डिंग खूप महत्त्वाची असते. जर दोघांमध्ये ट्रस्ट, रिस्पेक्ट आणि अंडरस्टँडिंग नसेल तर रिलेशनशिप स्ट्रॉंग राहत नाही. विशेषतः महिलांसाठी इमोशनल कम्फर्ट खूप महत्त्वाचा असतो. कन्सेंट म्हणजेच दोघांची तयारी हा या सगळ्यातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. कोणताही संबंध जबरदस्तीने किंवा दबावाखाली असू नये. दोघेही तयार, कम्फर्टेबल आणि विलिंग असतील तेव्हाच तो संबंध योग्य आणि हेल्दी मानला जातो. ही गोष्ट प्रत्येकाने समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता आपण काही कॉमन मिथ्स आणि फॅक्ट्स पाहूया. काही लोकांना वाटतं की पहिल्यांदा संबंध आल्यावर प्रेग्नन्सी होत नाही. हे पूर्णपणे चुकीचं आहे. प्रेग्नन्सी कधीही होऊ शकते जर स्पर्म आणि एग एकत्र आले तर. काहींना वाटतं की स्पेसिफिक पोझिशनमुळेच प्रेग्नन्सी होते किंवा होत नाही, पण हेही चुकीचं आहे. पोझिशनपेक्षा स्पर्मचा एंट्री महत्त्वाचा असतो. काही लोक इंटरनेटवरून चुकीची माहिती घेतात आणि त्यावर विश्वास ठेवतात. पण प्रत्येक गोष्ट खरी असेलच असं नाही. म्हणून ट्रस्टेड सोर्सेसकडून माहिती घेणं आणि योग्य समज ठेवणं खूप गरजेचं आहे. आता शेवटी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. बाळ होण्यासाठी स्पर्म आणि एगचा मिलाफ होणं आवश्यक आहे. फक्त योनीमार्गे संबंधामुळेच प्रेग्नन्सी होऊ शकते. प्रोटेक्शन वापरणं खूप महत्त्वाचं आहे. कन्सेंट आणि रिस्पेक्ट या गोष्टी रिलेशनशिपमध्ये अत्यंत गरजेच्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माहिती असणं हीच सुरक्षिततेची पहिली पायरी आहे. मित्रांनो, आज आपण एक असा विषय समजून घेतला जो प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी महत्त्वाचा ठरतो. जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अशी माहिती जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तितके गैरसमज कमी होतील. धन्यवाद.